आपण सुरू करूया. मी रेकॉर्डिंग सुरू केलंय. तर डॉक्टर संतोष सुर्वे नमस्कार पण आणि स्वागत पण. नमस्कार, थँक्यू. तर हे शांताचं यांचं जे स्फुट आहे, शाळा सुटली पाठी फुटली, त्याच्या वाचनाला आपण कृपया सुरुवात करावी. ओके, सुरू करूया. हो, अगदी. एक मिनिट. शशांक, युट्यूब वर आवाज येत नाहीये असं कळलं. पाहिजे. हो सॉरी, मी म्यूट वर होतो. करतो सेटिंग. मग त्यांना मी ऐकू दिसायला पाहिजे का नाही? काय करायचं असं कसं? तुमचं नाव दिसत मी इथून इतर लोकांना म्यूट करतोय. करूया का? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो हो, गो अहेड. हो, एकदा बघू युट्यूबला आवाज आला का? असं हे बघ. आपण सुरू करूया. 27 लोक आहोत, कारण टेक्निकल गोष्टीत आपल्या मीटिंग म्हणजे वाचनाची वेळ सुरू कमी करा आहे. आनंद, सुरू करा. हो, मला तेच वाटलं, सुरू केलं पाहिजे. ओके, करू चालू. आनंद कसं आहे, 40 मिनिटाच्या पुढे पण चालू राहतं ते, पण प्रत्येक वेळेस राहायचं असं नाही. नाही, हो, ते म्हणजे सगळं रॅन्डम आहे, त्यामुळे तसं नको. चालेल चालेल, करूया सुरू, करूया. करूया. चालेल, मी सुरू करतोय. हा, युट्यूबला आलाय आवाज आता. ओके, सुरू करतो. हो, प्लीज. तर आजच्या या कथा वाचनामध्ये किंवा लेख वाचनामध्ये, ललित वाचनामध्ये सर्वांचं स्वागत. आणि या खरोखरच स्तुत्य अशा उपक्रमाबद्दल आनंद पवार आणि वैशालीचं खरोखरच अभिनंदन. अशा या कोरोनाच्या काळामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचा स्वतःही आनंद उपभोगतो आहोत आणि सर्वांना देतो आहोत. तर आज मी शांता शेळकेंच्या पावसा आधीचा पाऊस या ललित लेख संग्रहातला शाळा सुटली पाठी फुटली हा छोटासा लेख आपल्यासमोर. शाळा सुटली पाठी फुटली, आई मला भजानं मारलं. शाळा सुटली पाठी फुटली, आई मला भजानं मारलं. माझ्या लहानपणाचं हे अत्यंत लोकप्रिय बाल, अगदी येरे येरे पावसा इतकं लोक. पण या बालगीतात बालवयाला साजेसा निर्भर आनंद नाही. ती एक करुण आणि दारुण शोकांती. शाळा सुटल्याच्या आनंदात एक लहान अश्राप पोरग मोठ्या मजेनं उड्या मारीत चालत असते. शाळेच्या फाटकातून बाहेर पडून ते शाळेच्या कोपऱ्यापाशी, आणि आता पुढच्या रस्त्याला लागणार तोच वळणावर त्याला भजा भेटतो. भजा हे एक लोकविलक्षण नाव त्याला कुणी दिलेलं असतं कोणास ठाऊक, पण बहुधा हे त्याचं टोपण नाव असतं आणि तेही त्याला त्याच्या शरीराच्या आकारावरून दिलेलं असतं. भजा हा भजासारखाच गोल गरगरीत गुंड असतो आणि बहुधा तो अभ्यासात ढ असतो. नियमाने शाळेत जाणाऱ्या, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या, छोट्या, सालस आणि गरीब मुलांना छळणं हा त्याचा विरंगुळा असतो. तर असा हा भजा त्या अश्राप पोरासमोर एकदम राक्षसासारखा उभा ठाकतो. ते पोरग त्याचं भेदर. आता घरी गेल्यानंतर आपल्याला काय काय खायला मिळेल याची निरागस स्वप्न मनाशी रंगवणारे ते पोर
स्वप्नातून एकदम वास्तवात नव्हे त्याला यावंच लागतं. कारण ते वास्तव त्या दुष्ट भजाच्या रूपाने अकराळ विक्राळ चेहरा धारण करून त्याच्यासमोर उभं ठाकलेलं असतं. भजा एकदम हात पुढं करतो आणि त्या पोराच्या कानशिलात धडकतो. त्याच्या हातातली पाटी ओढून घेतो आणि ती पाटी फोडून तिचे तुकडे तुकडे करतो. अभ्यासात गती नसलेल्या भजाला पाटीविषयी जळजळीत द्वेष, आकस वाटावा हे सहज समजण्याजोगं आहे. पाटी फोडल्यानंतर भजा त्या पोराला दम भरतो आणि पौराणिक चित्रपटातल्या राक्षसासारखा असा हसत दूर निघून जातो. ते पोरग ढकलून गेल्यामुळे खाली पडलेलं असतं. कानफाटात बसल्यामुळं त्याचा गाल भगभगत असतो. पाठीचे तुकडे गोळा करून ते बिचारे कसं कसं उठतात. मोठ्या मोठ्यानं रडत रडत पुढे चालू लागतात. पाठी बरोबर त्याच्या मनाचाही चक्काचूर झालेला असतो. रडता रडता मध्येच ते त्या दुष्ट भजाला शिव्या घालत असतात. पण पण त्याचा राग मात्र दुबळा वांझोटा असतो. त्यात काही दम नसतो. शाळेच्या निष्पाप निर्मळ आणि आनंदमय वातावरणात या भजाच्या रूपाने शिरलेला हा पहिला विलन. तसे पूर्वी मुलांना मारणारे मास्तर, हेडमास्तर असे किरकोळ विलन या जगात वावरत असतात. पण त्यांच्या छड्या मुलं सहज खात. त्या छड्या खातानाही मास्तरांनी आपल्याला मारावं यातला न्याय, सुसंगती मुलांना पटत असली पाहिजे. पण भजेची गोष्ट मात्र फार वेगळी, की एकतर तो शाळेत न येणारा असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे अभ्यासातही तो कमालीचा मठ्ठा असला. अशा या निर्बुद्ध गुंड मावाली भजानं आपल्याला मारावं, आपली पाठी सुद्धा फोडून टाकावी यातला अन्याय मुलांच्या काळजांना जोडवत असला पाहिजे. शारीरिक दुःखापेक्षाही अपमानाचं दुःख त्यांना अधिक तीव्रतेनं जाणवत असलं पाहिजे. मला तरी या घटनेत एखाद्या भव्य शोकांतिकेची बीज लपलेली दिसतात. कारण इथं सद्गुणी नायक आहे आणि दुष्ट खलनायक आहे. पाठी फुटते या घटनेमध्ये तर साऱ्या सुंदर आणि सुसंस्कृत कोमल प्रवृत्तीचा विध्वंस सूचित झाला. कोणत्याही भव्य शोकांतिकेमध्ये एक प्रकारची अपरिहार्यता असते आणि तीच अपरिहार्यता इथे देखील आहे. या शोकांतिकेचा नायक खलनायकाला काहीही शासन करू शकत नाही. सत्प्रवृत्तीवर दुष्प्रवृत्तीचा विजय झालेला असतो. अर्थात अर्थात शेवटी हा नायक आईकडे जाऊन तिच्या आईजवळ, आई मला भजानं मारलं, असा हृदयद्रावक हंबरडा फोडतो आणि त्याच्या बापाचं मी काय खाल्लं असा काहीसा असंस्कृत प्रश्न देखील विचारतो. पण पण अन्यायाचा प्रतिकार करण्याची ती एक दुबळी धडपड असते. त्यात त्याच्या पलीकडे त्यात काही अर्थ नसतो. खलनायकाला त्याच्या खलकृतीचं प्रायश्चित्त या ना त्या रूपाने मिळावं असं मला वाटतं. ग्रीक नाट्यशास्त्रात एक संकेत आहे, त्याला नेमेसिस का काय असं काहीतरी म्हणतात. पण या भजाला नेमेसिसनं कधी शासन केल्याचं मला तरी आठवत नाही. त्याचं ते लहान पोरांना दमदाटी करण्याचं, त्यांच्या पाट्या फोडण्याचं, त्यांना रडवण्याचं काम अगदी वर्षानुवर्ष सुरूच आहे. शाळेच्या चिमण्या जगात वास्तवाचा जळजळीत चटका मुलांच्या कोवळ्या मनाला देणारं हे पहिलंच वास्तववादी काव्य असावं. माझ्या लहानपणी तरी साऱ्या मुलामुलींच्या तोंडी हे काव्य निश्चितपणे घोळत असतं. आम्ही ते नाचत नाचत तालावर म्हणत देखील असतो. त्यातला कठोर बोध त्या जगात कितपत जाणवत असेल कोण जाणे. आज शाळेतली ही मुलं बालगीत म्हणतात की नाही हेही मला ठाऊक नाही. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुलं यासारखं कदाचित एखादं दुसरं बालगीत म्हणतही असतील कदाचित, तेही मला ठाऊक नाही. माझी अशी कल्पना होती की शाळकरी वयातच काय तो भजाचा उपद्रव होत असतो. शाळा संपली की भजाही संपली. पण पण अनुभवाअंती मात्र ते खोटं ठरलं. शाळा कॉलेजचे दिवस संपले, शिक्षण संपलं, पाठ्यपुस्तकं कुठं अडगळीत जाऊन पडली कोणास ठाऊक. पण पण भजा मात्र वारंवार भेटतच राहिला. मला आठवतंय की MA चा अभ्यास करीत असताना कोणाच्या तरी सांगण्यामुळं किंवा भरीला पडून मी एक नोकरीचा स्वेटर विणायला घेतला. आता मला शिवणकामात, विणकामात कशी द्या मुळीच गती नाही हे खरं आहे. पण अननुभवी तरुण वयाच्या अविवेकी उत्साहात असं एखादं काहीतरी काम हाती घेतलं तर त्यात काय बिघडलं.
आमच्यासारख्या अडाणी लोकांनी सुया, लोकर, दोरा वगैरेंना स्पर्शच करायचा की नाही. मी मोठ्या हौसेने स्वेटर विणायला घेतलं. माझा एक टाका घट्ट तर दुसरा सैल होतो. लोकर अशी विशविशीत होत आणि तिचा मूळचा पांढरा रंग ओळखू न येणे सारं खरं आहे. हम्म. हे सारं खरं आहे. काय अडचण आहे का? हॅलो, त्या लोकरीचा पांढरा शुभ्र रंग ओळखू न येणे इतका बदलला होता हे खरं आहे. पण माझ्या नवनिर्मितीच्या आनंदाला या कशाचीही बाधा झालेली नव्हती. माझं विणकाम चालूच होतं. इतक्यात आमच्या घरी आमच्या नात्यातल्याच एक प्रौढबाई आली. त्या विणकामात भलत्याच हुशार होत्या. गलुती, गळपट्टा, स्वेटर, शाली अशा वस्तू त्या अगदी भराभर विणून तयार करीत असत. जणू देवानं त्यांना बोटांच्या जागी सुयास दिल्या होत्या. तर त्या काकवात मी नको नको म्हणत असताना त्यांनी बळच माझा स्वेटर निरखला, त्यावर भरपूर टीका केली आणि मग तज्ञ माणसांना जमतं असं कुत्सित हसत त्या म्हणाल्या, तू स्वेटर विणणार म्हणजे झालंच, कशाला नसत्या भानगडीत पडतेस, माणसानं आपल्याला जमेल ते करावं. मी अतिशय ओशाळलो. माझा आत्मविश्वास ढासळला. त्यानंतर मला एकही टाका घालता आला. मी तो स्वेटर गुंडाळला आणि अडगळीत टाकून दिला. त्यानंतर आज तागायत मी सुया, लोकर, रेशीम या गोष्टींना स्पर्श देखील केला नाही. विणकामात तरबेज असलेल्या त्या बाईनी माझी आवडती असलेली आणखी एक पाटी सहजपणे फोडून टाकली होती. तशीच माझी चित्रकला. आपण चित्र काढायला शिकावं ही माझी बाळपणाची एक झोप असलेली हौस. तुरेदार जिरेटोप घातलेले शिवाजी महाराज, वाकडी मान करून बासरी वाजवणारा श्रीकृष्ण यांच्या चित्रांनी मी माझ्या वह्यांची पानाच्या पानं भरून टाकली असत. माझी धाकटी भावंड माझ्या चित्रकलेकडे मोठ्या आदराने बघत असत. घरातल्या बाया बापड्यांच्या मनी माझ्या चित्रकलेचे अपार कौतुक असत. भावंडांना मी माझ्या पाठीवर सरस्वती काढून द्यायची. आई वडिलांसाठी नागपंचमीच्या दिवशी आईसाठी नाक काढत, रथसप्तमीला रथ काढीत आणि कधी कधी मी रांगोळीने देखील ते रेखाटत. सारं कसं छान चाललं. माझा जीव अगदी सुखावतो. कोवळा अहंकार देखील जोपासला जातो. अगदी परवापर्यंत सगळं कसं सुरळीत चालतं. मी वह्यावर चित्र काढत असत. हे अमक्याचं चित्र, ते तमक्याचं चित्र असं म्हणून घरातल्या सगळ्यांना सांगत देखील असत आणि साऱ्यांना ते पटत देखील होत. तोच माझी एक टीकेखोर मैत्रीण माझ्याकडे आली आणि मी नको नको म्हणत असताना तिने माझ्या चित्रांची वही हाती. मी भाबड्या उत्साहात हे चित्र अमक्याचे, ते चित्र तमक्याचे अशी तिला ओळख करून देऊ लागली. ती मख्खपणे ऐकत राहिली आणि मग कमालीचे दुष्ट हसून ती मला म्हणाली, तुझी ही चित्र पाहिली ना की मला संशय कल्लोळ नाटकातलं ते प्रसिद्ध गाणं आठवतं. साम्य तिळही नच दिसत मुखाचे, नाव तरी कोरवा शिरावळी, ओळखू येईल चित्र कुणाचे. इतके बोलून ती पुन्हा भरपूर हसली आणि मग हसतच राहिली. हे बघ मला तरी ही सारी चित्र ना एकाच तोंडावळीची दिसतात. अगदी खरं बोलायचं तर ही चित्र मुळी माणसांची सुद्धा वाटत नाही. आणि कुणी सांगितलं तुला चित्रकला येते म्हणून? अगं देणं सोडून हा भलता उमेदवार. मी अतिशय खट्टू झालो. माझी आणखीन एक पाटी कुणीतरी फोडून टाकली होती. पुन्हा आई मला भाषानं मारलं असं म्हणायची सोय नव्हती. कारण मला शब्दांनी मारणारी माझीच एक जिवलग मैत्रीण होती. आपले अगदी जवळचे मित्र हेच आपले सर्वात मोठे शत्रू असतात हे सत्य त्यावेळी मला पुन्हा एकदा जळजळीतपणे जाणवलं. असे किती अनुभव सांगावे. वय वाढत गेले तसतशा नव्या नव्या पाट्या उत्साहाने हाती घेतल्या. त्यावर नवे धडे गिरवून देखील पाहिले. पण कुणी ना कुणी यावं आणि तो धडा आपल्याला कसा जमत नाही, किंबहुना तो आपल्याला आयुष्यात देखील कसं जमणं शक्य नाही हे समजावून सांगा. हा क्रम अव्याहतपणे चालू राहिला. आपण एखादं गीत लिहावं आणि ते संगीत दिग्दर्शकाला अजिबात आवडू नये. आपण एखादी कविता लिहावी आणि संपादकांनी किंवा टीकाकाराने
ती कविताच कशी नाही हे आपल्याला पटवून द्या. आपण मोठ्या हौसेनं घरात एखादी पाककृती करून बघावी आणि घरातल्या माणसांनी ती पानामध्ये तशीच टाकून अबोल अभिप्राय देऊन कृतीने तो व्यक्त करावा. आपण घरातलं एखादं अवघड काम करून करायला घ्यावं आणि जवळच्याच माणसांनी जे जमत नाही ते कशाला करावं, हा दोनदा कुणी सांगितलंय डोक्यावर घ्यायला, असे उद्गार करून आपल्याला हिरमुष्टी करावं. हे असं वर्षानुवर्ष चालत आलं आहे. राजहंशाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, येर काय कोणे चालावेची ना, असा समजूतदार आणि स्वागतशील दृष्टिकोन व्यक्त करणारी ओवी ज्ञानदेवासारखा महाकवी अनेक शतकांपूर्वी लिहून गेला. पण त्या ओवीतला बोध अजूनही कोणाच्याही मनावर ठसलेला मात्र दिसत नाही. दुसऱ्याच्या पायात पाय घालून पाडण्याचं, त्याची पाठी फोडण्याचं आणि त्याला फटाफट शाब्दिक कानफाटात मारण्याचं लोकांचं कार्य अव्याहतपणे चालूच आहे. तर असा हा भजा इतकी वर्ष लोटली तरी तो वारंवार भेटतोच आहे. पाट्या फोडायचं आणि मुलांना मारायचं त्याचं काम आपलं न थकता चालू आहे. कारण भजा ही काही व्यक्ती नाही, ती एक प्रवृत्ती आहे. विध्वंसक, दुष्ट, दुबळ्यांना दमदाटी करणारी आणि त्यांचा आत्मविश्वास खचवणारी. लहान वयात हा भजा शाळेच्या फाटकाबाहेर, रस्त्याच्या कोपऱ्यापाशी असा कुठेतरी उभा असायचा. पण आता तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतो, अगदी अपरिहार्यपणे भेटतो आणि तो आपली पाठी फोडतो, आपल्याला मारतो आणि अर्थातच त्याचा आपण काहीही प्रतिकार करू शकत नाही. लहानपणी निदान मोठ्यानं भोकाड तरी पसरता येत असेल आणि त्यातल्या त्यात वयानं मोठा असणारा जो मोठा आधार होता आई, तिला जाऊन सांगता येत असेल की आई मला भजानं मारलं. पण आता इतक्या प्रौढ वयात आईजवळच काय, अहो कुणाजवळच तक्रार देखील करता येत नाही आणि भोकाड तर अजिबातच पसरता येत नाही. आता आपण आपलं उठायचं, फुटलेले गुडघे चोळायचे, पाठीचे तुकडे गोळा करायचे आणि मुसमुसत पुढे चालू लागायचं. कारण आता एक पळून चुकलंय. शाळा जरी खऱ्या अर्थानं संपलेली असली तरी ती कधीही संपत नाही आणि पाठीची गरज देखील कधीच संपत नाही. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. खूप छान. खूप सुंदर, मस्त मस्त. खूप सुंदर. थँक्यू. नवीन विषय, नवीन. छान छान. डॉक्टर आता पाट्या पण नाहीत आणि भज्या पण नाही सध्याच्या युगात. सध्या भजा पण नाही, पण एक जुन्या आठवणी. नाही पण चांगलंय नाही भजा नाही कसे भजा नाही कसं प्रत्येक भजा नाही क्षेत्रात एक म्हणता भजा असतोच. प्रत्येक क्षेत्रात भजा एक भरपूर भजा आहेत. आहे. भजा भरपूर भजाची वाढलेली आहे. पण जे कोणी प्रत्येक साधं क्षेत्रात तो भजा आहे. उलटे वाढले, कमी नाही झाले. परंतु हे आपल्या पिढीनं किंवा आमच्या पिढीनं हे फार भोगलंय, हे प्रत्यक्षात बघितलेलं आहे. जे माझ्या भजा बालपणात प्रत्येक होते त्यांना माहिती असेल, कुर्डवाडीमध्ये खरंच एक्झॅक्टलीला भजा म्हणून ओळखलं जात होतं. हो. हा हो. हा, म्हणजे तो त्रास नव्हता देत, पण तो खरंच एक भजा नावाचा मुलगा आहे कुर्डवाडीमध्ये, अजून पण आहे. महाडिकचा भजा होता ना, महाडिक. बरोबर. हो. भजनदास माडी. तर आता पण प्रत्येक क्षेत्रात असा एक भजा भेटतो, हे खरं आहे. अगदी. काय करूया आपण, काय काय केलं, कथा वाचल्या, त्यानंतर एक एकांकिका वाचली आणि आज आपण एक स्फुट वाचलं. तर आता आपण ओपन करूया. फक्त आता प्रत्येकाला रेज हँडचं ऑप्शन माहिती आहे का माहिती नाही, कारण कुणीतरी कोऑर्डिनेट करावं लागेल, वैशूने किंवा जाधव साहेब, कुणी पण, म्हणजे किंवा शशांकने, म्हणजे मग पॅरलल टॉक्स होणार नाहीत आणि एका पाठोपाठ एक लोक बोलू शकतील आत्ताच्या स्पूट वरती. आणि त्या निमित्तानं काही विचार, थिंकिंग असेल तर आपल्याकडे आणखी एक 17 मिनिटाचा वेळ आहे. मी एक बोलू का? 2 मिनिटं बोलू का मी? बोला. 6 जून हा शांता शेळके यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. त्यानुसार की आपण काही करू शकतो का? शांता शेळके यांचं आता यांनी वाचलं ना, धूळपाटी ललित लेख, तर आहे तो, तर
त्यानुसार आपण काय करू शकू का असं विचारायचं होतं. बर, आपण सगळेजण ग्रुप आपण ग्रुपवरती चर्चा करू. करून ठरवूया. हो. ओके, छान अभिवाचन. थँक्यू. आणि कोणाला काय वाटतं? सर बहुधा दास सर बोलतायत, पण तुम्हाला अनम्यूट करावं लागेल सर. हा, अनम्यूट करावं लागेल. त्यांना फोनवर सांगावं लागेल. नाही, ते फोनवर त्यांना ते ऐकू जाणार नाही. ऐकायला कट होईल. ऐकू जाणार. आपला आवाज जातो त्यांना. बरोबर, कारण ते फोनवरतीच आहे, तर फोन केला तर त्यांचा कॉल कट होईल. हा, हॅलो. हो. हा बोला. हॅलो. हा, बोला सर. हा, बोला. सर. बोला सर, बोला. सर बोला. आता कथा सुंदर चाली, सुंदर. थँक्यू. हॅलो. थँक्यू सर. आणि आजच्या प्रवृत्तीचा जो एक आलेख आहे शांताबाईंनी काढलेला, तो खराच आहे. हॅलो. हो सर. महत्वाचं काय माहिती? येतंय. अगदी याच्या विरुद्ध सांगतोय तुम्हाला. साने गुरुजींचे वडील म्हणजे श्यामच्या आईची मधला हा प्रसंग आहे की ते जेवायला बसतात. श्यामची आई वाढत असते आणि त्यावेळेला ते दोघेही जेवण झाल्यानंतर काही बोलत नाहीत, पण ती ज्या वेळेला राहिलेलं जे अन्न आहे ते आई खाते त्यावेळेला ते म्हणते, अरे कोणी सांगितलंच नाही याच्यामध्ये मीठ नव्हतं म्हणून. म्हणजे एक काय होता की भज्याला अजून आपल्याकडे एंट्री मिळालेली नव्हती. हॅलो. हो. हॅलो. असाही काळ असतो या प्रवृत्तीमध्ये सगळीकडे आहे, दोन्ही बाजू याच्यात आहे. आणि शांताबाईंची सूचना छान आहे. आनंद. हो ना. हो. हॅलो. येतो ऐकू हा, सर. बोला. याच्यावरती काहीतरी करता येऊ शकेल. म्हणजे हरकत नाही. म्हणजे आपण सगळेजण ठरवून त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम, त्यांच्या कवितांचं वाचन किंवा असं काहीसं करता येणं शक्य आहे. हा, आपण दुहेरी शक्य आहे. मी दुहेरी आहे. 6 जून त्यांचं स्मृती दिन पण आहे आणि त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष पण आहे. बरोबर आहे. नक्की. औचित्यपूर्ण होईल ते. आपण ग्रुपवर चर्चा करून कविता वाचन वगैरे काहीतरी घेऊया. असं काहीतरी. हो. काही लोकांनी शोधून आधी काही ठरवलं की ह्या कविता आम्ही वाचू. हो, काही हरकत नाही. एखादं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 6 जूनला रविवारच येतोय, त्याच्यामुळे अजून काय वेगळं संडेच आहे. बरं. आपल्याला सोयीच आहे. मग दोन गोष्टीचा निर्णय म्हणजे आता पुढच्या रविवारी आपलं असं होतं की निमसुडकर सर वाचतायत आणि त्याच्यानंतर नरेंद्र म्हणलाय, बबलू म्हणलाय की तो त्याच्यानंतर वाचणार आहे. त्याच्या कविता त्याला वाचायच्या आणि लेख वाचायचा आहे. तर त्याच्यावरती ग्रुपवरती आपण दिलं होतं की अजून कोणी त्याच बबलू वाचणार आहे त्याला पूर्ण वेळ लागणार नाही. त्यामध्ये काही शांताबाईंच्या कविता घेता येतील असं मला ते 6 तारखेला करता येईल असं दिसतं. हॅलो. निमसुडकरांचं झाल्यानंतर बबलूला वाचू द्या. हा. हो, म्हणजे ज्यांनी व्हॉलंटिअर केलं ना त्या सिक्वेन्सनं मी तसे ते लिस्ट करून ठेवले. बरोबर आहे. नंतर बबलू म्हटला ते वाचतोय, तर बबलू ज्या दिवशी कविता वाचतोय आणि छोटा लेख वाचायचा म्हणतोय तो, तर त्यावेळेला आपण शांताबाईंच्या श्रद्धांजली वाहू शकतो. असं मी प्रपोज करतो. मीटिंग संपायच्या अगोदर एक सांगायचंय की शांता शेळकेचं लेखन जेवढं सुंदर होतं ना तेवढं सुंदर डॉक्टर सुदेश सुर्वे यांनी वाचलं. अगदी मनाला भिडेल असं. आपण कारण खूपदा कथा फिक्शन्स वाचतो, बरोबर, पण साहित्याचा अभ्यास करताना आणि असं एक लक्षात आलं की जीवनानुभव नावाचा एक अतिशय तसा कमी चर्चा गेलेला विषय, पण आता जीवनानुभव बनवणं चिंतनशील असतं. चिंतनशील असतं ते, जास्ती चिंतनशील आहे आणि हे जीवनानुभवाचे स्फुट आहेत एका अर्थाने. हा प्रकार पहिल्यांदा वाचला गेला आपल्या मागच्या 4 याच्या नंतर. म्हणजे आम्ही कथा वाचल्या, एकांकिका वाचल्या, पण स्फुट पहिल्यांदा वाचलं. म्हणजे खऱ्या आयुष्याबद्दल ललित गद्य म्हणून त्याचा एक मजाच असते ती वेगळी. होय ना. खांडेकरांनी आपल्याला हे शिकवलं, लक्षात ठेवा. हो. मुख्यतः की त्यांनी पहिल्यांदा हे लिहिलं की रोजचा अनुभव परंतु वेगळं काहीतरी सांगून जातो आणि तो पुढे आयुष्यभर लक्षात राहतो.
आणखी छान कोणाला डॉक्टर सुरवेचं अभिनंदन. सांगायचं असेल तर. थँक्यू. आपण 5 कोणते कोणते केले एकांकिका तू केली का आनंद? नाही त्याच्याविषयी थोडं सांग. नाही, एकांकिका मी विनय नव्हती. विनय विनय दहिवाळ. दहिवाळ विनय दहिवाळ. विनय दहिवाळने विनय केली दहिवाळ. होती. हा. कारण आणि बाकीचे जास्त दोघं नंतर चौघ माहिती होते. होतं. दत्ता वाघमारे होता. सगळ्यांनी दोघं ते चौघांनी कलेक्टिव्ह ते कलेक्टिव्ह रिडिंग होतं. त्याच्यामध्ये कॅरेक्टर वाचले होते लोकांनी. वाचली होती, सादर केलेली नव्हती. 5 झाले मला माहितच नाही. मला वाटलं 10 सालांपासूनच सुरू झालं असं समजत होतं. नाही वाचन केलं, एकांकिका वाचन केलं, सादरीकरण नव्हतं. सुरुवातच नाट्य अभिवाचन. आनंदनी केली. एक दिवशी कल्पना आली, सगळ्यांना लिहिलं, सगळे होय म्हणाले. त्याच्यानंतर मी ती कथा वाचून सुरू केली वसीम मनेरची. छान छान. नाही आणि मस्त मग होती. हळूहळू खूपच ते छान. आकार घेत गेलं. नंतर पण परत आपण एकत्र नाट्य अभिवाचन करू काही दिवसानंतर. हा, पुन्हा एकदा तसं ठरवूया. अगदी अगदी. हो, हो. नाट्य अभिवाचन आणि याच्या पुढे जाऊन म्हणजे ना मला काय वाटतं की आपण आहे ना एखादं म्हणजे असं एखादा कन्सेप्ट घेऊन आहे ना रिमोटली एखादी शॉर्ट फिल्म सारखं काहीतरी करूयात. की मागे एक आहे ना एक शॉर्ट फिल्म बघितली होती, कुठली तरी नाव आठवत नाही मला आता, पण बरेचसे फिल्म आर्टिस्ट आहेत ना रिमोटली त्यांच्या घरातून त्यांनी ते पार्ट केलेले होते. तर आनंद आणि बबलू जाधव सर वगैरे यांना विनंती आहे की त्याचा काय विषय असेल असा एखादी थीम येईल आणि प्रत्येक जण आपल्या घरातून त्यात पार्टिसिपेट होईल आणि ते प्रत्येक जण एकाच घरात असल्यासारखे वाटतील. बर बर, चालेल. तो पण वेळ लागेल. सुरेशभाई काही हा वेळ लागेल त्याला, पण आयडिया म्हणून मी सांगून आपण ठेवतो प्रयोग करू. प्रयोग करण्यासाठी. हाही प्रयोग करूया. सुरेशभाई प्रयोग काही करण्यासारखा प्रयोग आहे. सुरुवात छान झाली. आता बरंच काही करतोय. बरं का आनंद, हा बोला ना. आनंद, हा आपल्याकडं म्हणजे स्टेज आर्टिस्ट आणि अभिनय करून दाखवणारे उत्तम कलाकार आहेत. हो, अगदी तर अगदी. एक माझं एक सजेशन, बाळ निमसुरकर यांनी नट सम्राट मध्ये सोबत करायला काय हरकत नाही. 1 आणि 2 नंबर आपला दत्ता वाघमारे म्हणून आहेत, त्यांच्यानंतर ते पण एक अभिनय चांगला करून दाखवतील असं मला वाटतं. म्हणजे कुठे स्लॉट मध्ये ऍडजस्ट होतील त्यावेळेस आपण की. करूया पुढे माग. मग निमसुरकर तर सर हा निमसुरकर बी रेडी फॉर दॅट. निमसुरकर सरांना हो, मग 2 हो, चालेल, चालेल. वाचन आणि त्यांना अभिनय. काही हा, काही हो, नाही. चालेल चालेल. आपलं ह्या साहित्य कट्ट्यामध्ये कसं आहे, सध्या आपलं कथा आणि वाचनाच्या संदर्भात चालू असल्यामुळं नाही, असू दे, असू दे, असू नाटकाच्या दे, काय संदर्भात होत आम्ही जास्त काही बोललो नाही. हॅलो. आपण हे जरा आधी सुरुवातीला सगळ्यांचं एक एकदा होऊन जाऊ द्यात आणि नंतर आपण करू ऍडजस्ट. हो, हा हो. बोला की. सुरकर तुमचं ते उजव्या हाताचा मळ आहे हो, त्याचं काय ते कधी कराल तुम्ही, आमच्या डाव्या हातात. निमसुरकर साहेब, बरं, बरं, चालेल, निमसुरकर साहेब चालेल, होऊन चालेल. जाते. अरे हो निमसुरकर हो, साहेब, हो, चालेल चालेल. नटसम्राट चालेल. नटसम्राट होऊन जाते. मी सगळे जण असल्यानंतर मला काहीच अडचण नाही. डॉक्टर सुर्वे अतिशय मी उत्तम. सगळे जण सुर्वे डॉक्टर थँक्यू. उत्तम कथा वाचन. छान झालं बरं का डॉक्टर साहेब, छान झालं. वाचन छान झालं. बर का सूर्य डॉक्टर, हे खरोखर ललित ते स्फुट जे होतं ते खरोखर म्हणजे त्याला फार मस्त वाचलं आणि तुम्ही सहजतेने वाचलं त्यामुळे फार इफेक्टिव्ह झालं. त्याची निवड चांगली होती. हॅलो. कुणाला बोलायचंय का अजून काय? हा, आपण प्रतिक्रिया घेऊयात आणि मग आपल्याकडे एक 5-7 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये काही गप्पा असतील तर. आणि दादा आहेत, सुरेश दादा आहेत, काय बोलायचंय का दादा? हो, भाई बोलत होते काहीतरी, पण बोलता बोलता राहिले. हो हो, सर आहेत, खरात सर. हॅलो. अरे वा. जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निमसुरकर साहेबांचं होऊन जाऊ दे एकदा नटसम्राट. बर बर बर, थँक्यू करूया नक्की. बर का मोहन ते होईल, पण तू सुद्धा म्हणजे तू पण लाईन मध्ये एवढं लक्षात ठेव. हो हो हो, नंतर सगळ्यांचा नंबर येणार. हो, अगदी अगदी, मी तयार आहे.
चालतंय. साधारणपणे सुर्वे डॉक्टर वाचन छान झालं. ओके, थँक्यू. साधारणपणे जरा वेळेपेक्षा कमी वेळेचं होतं एवढंच. नाही काय हरकत नाही. त्यामुळे आपल्याला बोलायला वेळ मिळतो ना. साधारणपणे 30-33 लोक इथे आहेत. त्यातल्या 30 लोकांनी जरी वाचलं तर 30 आठवडे म्हणजे हे 8-9 महिने चालू शकेल इतकं त्याच्यामध्ये आणि काही जण रिपीट पण वाचतील. त्यामुळे असं प्रत्येकाने थोडं मनाशी ठरवाच की आपण काहीतरी वाचूया, काहीतरी म्हणूया, काहीतरी सादर करूया, स्वतःच करूया, इतरांचं करूया. तर मला वाटतं की हे चांगलं 8-1 महिने वगैरे चालू शकतं. आणि कोरोनाची परिस्थिती बघता मला वाटतं की काय ही परिस्थिती अशीच असेल काय वैशू, असंच चालेल ना. तर मला वाटतं की आठवड्यातनं एकदा आणि हे सेट झालंय तर प्रत्येकाने कोरोना नाही आपला कट्टा हा असाच चालू असू देत दर रविवारी तयारी करावी. बरं का, हे 7-8 महिन्याचं जर सगळं कम्प्लीट झालं बरं का, हे जर 8 महिन्यानंतर आपण आपला एखादा करोना गेल्यानंतर गेट टुगेदर करू शकतो. बरोबर, अगदी. 12-15 मिनिटाचं जर एकच असेल तर एका सेशन मध्ये आपण 2 व्यक्तींना पण कव्हर करू शकतो. ती पण कल्पना आहे. तो अंदाज येत नाही सुरुवातीला. छोटे 2 असतील तर दोघांचं घ्यायला हरकत नाही. बरोबर, 2 करू शकू आपण असं. म्हणजे मग अनेकांना वेगवेगळ्या वेळी अजून मांडणी करता येईल असं. गप्पा किंवा प्रतिक्रिया नंतर ग्रुपवरती पण येत राहतील नंतर. बरोबर, अगदी. आज आपण 34 काय सांगायचं का रेश्मा? हॅलो रेश्मा, हा अनम्यूट कर रेश्मा. अनम्यूट कर तुझा, अनम्यूट कर. डॉक्टरचं वाचन खूपच छान झालं. म्हणजे अगदी लहानपणी गेलं सुरुवातीला तर. आणि बापच जीवनात हे घडतच असतं. कोणतरी असा भजा असतो आणि मला गडीतला भजा खूप आठवला ऐकल्यानंतर. खूप आवडली. बोलू वैशू? बोला डॉक्टर, बोला. सुर्वे डॉक्टर, हा कथा खूप छान झाली. आणि मला एक आठवलं मध्ये एक क्लास केला होता त्यावेळेस की डोंट बिकम द फुटबॉल ऑफ अदर्स थॉट. आपण बऱ्याचदा दुसऱ्यांच्या विचारांनी आपले डिसिजन बदलतो किंवा काही असं करतो. आणि देर इज वन साइन ऑल्सो टू रिमेंबर की असं कुणी आपल्याला करत असेल आणि आपल्या ते लक्षात येतं त्यावेळेस यू जस्ट try to follow this sign and just don't become the football of others thought. तर ते मला आठवलं आणि ते सगळ्यांना सांगावं असं वाटलं की लक्षात ठेवा आणि असं करू नका. ट्राय टू फॉलो युअर ओन थॉट्स आणि व्हॉट एव्हर यू आर वॉन्ट टू डू. थॉट्स अँड पाथ. छान झालं खूप. आज किरण भाभी बोलायचंय का? भाभी अनम्यूट करा. आलं? हॅलो, हा बोला. येते बोला. हा येते बोला. आणि मी स्वतः एक छोटीशी कथा लिहायचा प्रयत्न करते जेणेकरून मी माझीच कथा काही दिवसांनी, काही महिन्यांनी मी माझी कथा वाचेल ह्याच्यात. एवढा कॉन्फिडन्स. वा, छान, व्हेरी गुड. छान. हॅलो डॉक्टर. कथा वाचन फार सुंदर झालं. आवाज अप्रतिम, अगदी कुठलीही अडखळता नाही. आनंद, माझी एक थोडीशी सूचना अशी होती की ज्यावेळेस कथा वाचन किंवा जे काही चालू असेल त्यावेळेस सगळ्याचे तूच म्यूट जर केले तर मध्ये डिस्टर्बन्स येणार ना थोडासा. मी करत राहतोय ते. मी सलग लक्ष ठेवतोय आणि म्यूट करत जातोय लोकांना मी मध्ये. कारण कथा वाचन होताना थोडा डिस्टर्बन्स आला ना मग ते लिंक तुटते थोडी. बरोबर. ते शोध समोरच्या व्यक्तीला ऐकू जातंय की नाही असं एक समज होतो वाचणाऱ्याचा. नाही, मी करत होतो. समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचतोय की नाही. बरोबर. कथा वाचन मस्त झालं. पण बाजूला म्यूट करतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता डॉक्टर सुर्वेंना. सुर्वे डॉक्टर, छानच झालं, उत्तमच झालं. मग
जे लिखाण होतं शांता शेळके याच्यामध्ये तुम्ही काही बदल करून स्वतःचे विचार पण ऍड केले होते का? अजिबात नाही, अजिबात नाही. नाही जे आहे तेच वाचलंय पूर्णपणे तेच आहे. ओरिजिनल हे मी वाचलेलं आहे, मला Original आहे. माहिती आठवतंय हे. बरं छान. मला वाटलं तुमचं पण त्यात Original आहे, लिखाण original. होतं. नव्हतं. ते अगदी असं वाटलं स्वतःच असेल असं, पण ओघवत्या शैलीमध्ये नाही. खूप सुंदर सुंदर आवडलं मला. छान. ओके ओके ओके. थँक्यू नरेंद्र. शहा सर आहेत, म्हणजे- शहा सर आहेत, प्रमोद शहा सर आहेत. हॅलो सर बोला. अरे बोल की. हा सर बोला. 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 आज मी पहिल्यांदाच आलेलो आहे, त्यामुळे आज काय बोलत नाही. स्वागत स्वागत सर. ओके थँक्यू. स्वागत आहे तुमचं. पण एक आहे सामाजिक विषयावर मी एकदा बोलेन. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान 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 छान. दर रविवारी वेळ काढा 6 ते 7. ओके दर रविवारी. डॉक्टर छान. थँक्यू. हलकुडे आहेत, संतोष हलकुडे आहेत, बोलायचे. एक नंबर झाले. उशीर झाला मला यायला. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ऐकतो मी, परंतु आज थोडा उशीर झाला. 5:55 आनंद, धन्यवाद. सगळे हो. काय हरकत नाही. 5:55 ला सुरू करतो. ठीक आहे मग काय करूया? येईपर्यंत शाळा भरलेली होती. हो आपण ते 5 मिनिटं आपण त्याच्यासाठी ठेवतो. लोक आत पटपट येतात, काहींना नेटवर्क असतं, काहींना वेळ जातो. सुरुवातीपासूनच पोरग बाहेर होतो, रस्त्यावर वळणावर पोहोचलो. नियोजन उत्तम. क्रेडिट गोस टू आनंद. शक्य झालं. कोण आहे टेक्निकल टीम? दादा आहेत ना, दादा तरंगे. शशांकने हो, आजचं दादा आहेत. मदत केली. दादा साहेब. दादा आहेत ना, तरंगे दादा. काहीतरी गफलत झाली होती, त्याच्यामुळे युट्यूब लाईव्ह जे आहे ते प्रॉपरली झालं नाहीये सुरुवातीला, आणि नंतर पण ठीक काय मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होता. ठीक आहे, प्रयत्न करू सगळं व्यवस्थित करण्याचा. ठीक आहे. मला वाटतं की त्याची खूप आवश्यकता पण नसते, कारण आवश्यकता नाही, आपलं ऑडियन्स लिमिटेड आहे. क्लोज ग्रुप आहे, ऑडियन्स लिमिटेड आहे. वाढलं तर चांगलंच आहे, पण आपला क्लोज ग्रुप आहे त्यामुळे 25 ते 40 लोक आहेत. हो, 30 ते 35 अटेंडन्स आहे नेहमीचा. मला वाटतं की ते चांगलं आहे आणि उत्तम आहे. उलट म्हणजे मग सगळेजण ऐकतील पण, बोलतील पण, आणि सगळ्यांना संधी पण असते, आणि असं हवं तर आपण हे अपलोड करून टाकू. हा, महाबल नाही आहे का? महाबल युट्यूब चॅनल केलेलं आहे आपल्याचं, तर त्याच्यावरती करू शकतो आपण. चालेल. तो बिझी असेल, तो शिल्पा, ते लोक ते वेगळ्या कामात बिझी असतात. त्यांना रेकॉर्डिंग वगैरे पाठवली. दादा आहेत बघ, दादा दिसत आहेत. दादा आहेत, सुरेश दादा आहे. बोला बोला. आणि बोला. सुर्वे डॉक्टरचं एकदम छान झालं कथाकथन. ओके. म्हणजे कथा वाचन. पण तुम्हाला एक विचारायचं होतं, माझी एक 1962 विनोदी कथा आहे. हो, मार्मिक मध्ये छापून आलेली. अच्छा, मार्मिक मध्ये आज पण लागू पडते. नाही, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. 62च्या मार्मिक मधली कथा आहे, वाचलीच पाहिजे ती तुम्ही. हो हो, नक्की आवडेल मला ऐकायला. कारण ते एकदम काय म्हणतो, पौगंडा नाही, बाल अवस्थेतल्या मार्मिक मधली कथा आहे ती, तर वाचलीच पाहिजे. आणि बाळासाहेब होते त्यावेळेस ते. हो, 62ला नुकतं सुरू झालं. नक्की आपण ती लाईनअप करूया आता. वाचू द्यावा, छान वाटेल उलट. हो, अगदी ठीक आहे मग थांबूया. ज्योती दीदी आहे, ज्योती दीदी बोलायचंय. झालं वाचन, आवडलं. अगदी सगळ्यांची चर्चा चालू आहे असं वाटतं. खूप छान आवडलं. ओके, थँक्यू. ठीक आहे. यशोदाताई आहेत, यशोदाताई अनम्यूट व्हा. आहे. हो. बोला.
ठीक आहे, मला वाटतं की आपण कॉल म्हणजे समारोपाकडे येऊया. पाचवी कथा, 5वं वाचन आपलं ह्याच्यामध्ये झालं. साहित्य कट्टाचा गट व्हॉट्सअप ग्रुप जो सुरू झाला तो वैशू, शिल्पा ह्या लोकांनी सुरू केला. त्याच्यानंतर आपण चित्र दाखवून त्या व्यक्तिमत्वांबद्दल बरेच दिवस खूप सस्टेन काय म्हणूया आपण त्याला पद्धतीने छान झालं, नियमित पद्धतीने तो उपक्रम चालला. मध्ये काही छोटे छोटे आणखी उपक्रम चालले. अजून एक हा छोटा काहीतरी उपक्रम चालू आहे. लोक त्याच्यावरती त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर लिखाण पाठवतायत वेगळं वेगळं. त्याला एकूण म्हणजे ते कधी कधी दोलायमान असतं. ते साहित्य कट्टा होतं, कधी बातमी कट्टा होतं, कधी निवेदन कट्टा होतं. पण ते साहित्य कट्ट्यावरती आणायचं त्यापैकी बरेच लोक ते करत असतात. आपण त्याच्यावरती वेगवेगळे साहित्य पाठवतो, कविता पाठवतो, एखाद्या कवीच्या कविता पाठवतो. तर मला वाटतं की हा उपक्रम चांगला चालू राहील. वेगवेगळे अनेकांनी असे उपक्रम सुरू करावे. आपण सुरू करू. एक्सटेंडेड रूप आहे जे झूम वरती सुरू झालंय. त्यामुळे मला असं दिसतं की हा समन्वय जो आहे ना तंत्रज्ञानामधला व्हॉट्सअप समन्वय आहे तो जरा वर्कआउट होतोय असं आता दिसतंय. 33 वगैरे लोक आपण असतो, 30-33 लोक आहोत. सगळ्यांचं वाचन, ह्या सगळ्या कल्पना याच्यावरती सगळ्यांनी कलेक्टिव्हली निर्णय घ्यावेत. त्याच्यासाठी आपण आपल्या सूचना आपल्या ग्रुपवरती लिहाव्यात, ज्याच्यावरती काही लोक चर्चा करतील, वाटलं तर प्रत्यक्ष आणि मग असं ते कलेक्टिव्हली एक काय म्हणतो एकत्रित त्याला स्वरूप जे आहे आलेलं ते तसं राहावं. असं म्हणून मला असं वाटतं की आपण म्हणजे मला व्यक्तिशः असं वाटतं की ह्या उपक्रमासाठी पण जबाबदारी लोक घ्यायला लागले वेगवेगळे. वैशूने घेतली, शशांकने आता त्याला त्याच्यामध्ये भर घातली तंत्रज्ञानाच्या दृष्टीने. तसं आणखी काही लोकांनी लाईनअप करणं, त्यांची काय म्हणतो आपण वाचकांची करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेचे जे वाचन आहे ते होस्ट करणं कुणी ना कुणी दुसऱ्यांनी. ह्याच्यासाठी पण लोकांनी आता व्हॉलंटिअर करायला सुरुवात केली पाहिजे. जसं जसं लॉकडाऊन उघडेल तसं तसं मला वाटतं की असं म्हणू शकतात की ह्या वेळेचा होस्ट अजून कुणीतरी असेल, वाचक अजून कुणीतरी असेल. असं मला वाटतं की काही जणांनी आता थोडी जबाबदारी घेऊन सगळ्यांचं कलेक्टिव्हली ते सुरू ठेवायला हवं असं माझ्या बाजूनं निवेदन आहे. पण हे फक्त लॉकडाऊन आहे तोपर्यंत ठेवू नका ना. फक्त लॉकडाऊन आहे तोपर्यंत नको, त्यानंतरही कंटिन्यू राहायला पाहिजे. छान वाटतं हे. लॉकडाऊन नंतर आपण एक तास जो आहे तो सगळे प्रत्येक जण देऊ शकतो. आणि ऍक्च्युली संडे असतो, संडे हॉलिडे असतो, आपण करू शकतो कंटिन्यू. करायचंच म्हणजे हो नक्की. अर्धा पाऊण तास ह्यासाठी आपण नक्की काढू शकतो त्या गोष्टीसाठी. नवनवीन गोष्टी ऐकता येतात, साहित्यिक येतात नवीन नवीन. आता किरण भाभीला जशी प्रेरणा मिळाली तशी अनेक साहित्यिक पण तयार होतील या ग्रुपवर असं आशा वाटते. नाही ऍक्च्युली मी पण बरेच माझे ग्रुप आहेत, फॅमिली ग्रुप्स आहेत. आम्ही काहीतरी असं वेगळे देवांचे वगैरे नवरात्रीमध्ये दुर्गास्तुती पाठ केला, सुंदरकांड पाठ केला. त्यावेळेस त्यांनाही सांगितलं, म्हटलं असा माझा एक कुर्डवाडीच्या ग्रुपमध्ये चालू आहे. आता कुर्डवाडी माझी सुटून मला जवळजवळ आता 28 ते 30 वर्ष झाली. आता नव्याने सगळ्यांची ओळख होते, त्यामुळे छान वाटायला लागले. आता पूर्ण नॉस्टॅल्जिया सगळं समोर येत आहे. आनंद होतोय. कुर्डवाडी रक्तात असते, ती जात नाही अशी. अजिबात विसरू शकत नाही, अजिबात विसरू शकत नाही कुर्डवाडीला. आणि कुर्डवाडीचे गुण जे रक्त मातीतले गुण आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक जण आपण बघतो आहे. आनंद झाला, नरेंद्र झाला किंवा बाकीचे सगळेच जे आहेत नावातच बाहेर जाऊन जंक्शन आहे. ऍक्च्युली खरंच खूप आनंद झालेला आहे मला. आपल्या मातीचा झेंडा रोवलेला आहे, सगळ्यांचा मिलाप घडवून आणते. बरोबर. आणि इथेही मला आसपास कुर्डवाडीचे बरेच जण भेटलेले आहेत. त्यामुळं आम्हाला इतकं बरं वाटतं ना, इथं जवळचं कोणी भेटलं तर. असं वाटतं कुर्डवाडीच्या गप्पा संपत नाहीत आमच्या एकदा सुरू झाल्या तर. मलाही तुम्ही घेतल्याबद्दल पण खूप छान वाटलं. सगळे जुने आठवणी, सगळे जुने चेहरे ओळखीचे सगळे दिसायला लागले. मलाही खूप छान वाटलं. मीरा, आपल्या ग्रुपवर एकदा गोंधळ सुरू झाला की आपण थांबतच नाही की नाही.
फक्त वेळेचं भान ठेवता आणि सगळ्यांच्या वेळेची रिस्पेक्ट करता. मला असं वाटतं की अगदी वेळ पण अगदी कट टू कट एका मिनिटावरती माझ्याकडे आलाय. तर हा कॉल आपण थांबवूया आणि त्यानंतरच्या चर्चा आपल्या सुरू ठेवूया. आमच्या सगळ्यांच्या वतीने इथे जेवढे होते आणि जेवढे नव्हते त्या सगळ्यांच्या वतीने संतोष तुझे खूप खूप धन्यवाद परत एकदा. आणि सगळ्यांना बाय बाय, टाटा. आणि संधी दिल्याबद्दल व्हेरी नाईस मिस्टर सुर्वे. आहे सगळं. कॉंग्रॅट्स. खूप सुंदर छान. थँक्यू. खूप छान. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय बाय. काळजी घ्या. बाय. येस शुअर. यू ऑल्सो ऑल टेक केअर. येस बाय बाय बाय. काळजी घ्या. बाय. Bye everyone.